सकारात्मक आहे एवढा संदेश याच्यातनं दिला गेला. अगदी. आणि त्यांनी आपल्यावर आरोप देखील केले होते की त्यांच्या मशिदी आपण पाडलेल्या आहेत आणि काल आपण ते स्पष्ट देखील केलं पत्रकार परिषदेत घेऊन की भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. म्हणजे भारताची प्रतिमा पुन्हा एकदा आपण जगाला दाखवून दिलेली आहे. भारत हा एक शांतताप्रिय देश आहे. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. सर, भारतानं संरक्षण दलाच्या कारवाई व्यतिरिक्त आपण बघतोय की पाकिस्तानची इतर बाबींमध्ये देखील कोंडी करण्याचा कडक पवित्रा घेतलाय. आधीच्या घटनांपेक्षा ही वेगळी आणि सुयोग्य भूमिका कशी ठरली? निश्चितच आजच्या जगातलं युद्ध आहे हे फक्त दोन सैन्यातल्या युद्धापुरतं मर्यादित नाहीये. ज्याला राष्ट्रीय सुरक्षा म्हणतात त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा, जल सुरक्षा, सायबर सुरक्षा, त्या देशातलं क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर, वीज असेल, इंधन असेल, या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. भारताने या युद्धात पहिल्यांदाच ही भूमिका घेतली की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1960 साली जो सिंधू करार झाला होता आणि त्या सिंधू करारात करार रद्द करण्याची काही तरतूद नव्हती, पण भारताने तो एक तहकूब म्हणजे अबेयन्स ज्याला म्हणतात तहकूब केला. आणि त्याच्यात भारताची भूमिका अशी होती की जर पाकिस्तानमधनं आमच्या विरुद्ध दहशतवादी हल्ले केले जात असतील तर आम्हाला देखील आमची जी सिंधू नदी आहे आणि सिंधूच्या इतर बाकी चिनाब आणि झेलम नद्या आहेत त्यांच्या पाण्याचा आमच्यासाठी वापर करण्याचं, तसंच याबाबत पाकिस्तानशी संवाद साधण्याचं की आम्ही धरणातनं पाणी सोडतोय, अडवतोय, हे करण्याची गरज नाही. आणि त्याचा पाकिस्तानवर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. त्यांना हे लक्षात आलं की हा दहशतवादी हल्ला फक्त त्याचं उत्तर लष्करी कारवाईद्वारे मिळत नाही तर त्याचा एक वेगळ्या प्रकारे उत्तर देऊ शकतं. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्याचा भारताने एक प्रयत्न केला. IMFचा जरी कर्जाचा $1 अब्ज हप्ता त्यांना मिळाला असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानशी व्यापार करणं अधिक अवघड झालेलं आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो की भारताने पाकिस्तानवरला म्हणजे ज्याला नो फ्लाय झोन आपल्या देशावर घोषित केलं, त्यामुळे पाकिस्तानची विमानं भारतावर उडू शकत नाहीत, भारतातल्या बंदरात येणाऱ्या जहाजं पाकिस्तानला जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे पाकिस्तानचा व्यापार होणारा प्रत्येक कंटेनर $300 ते $800 महाग झाला आणि याच्यामुळे पाकिस्तानला आर्थिक झळ त्याची खूप मोठ्या प्रमाणावर सोसावी लागत आहे. आणि याच्यातनंच पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला गेला आहे. अगदी. म्हणजे पाकिस्तानची चारी बाजूने कोंडी आपण केलीच होती. सर, या लष्करी कारवाई